वय किती सध्या आहे गाईचं? ही गाई सध्या 18 महिन्याची आहे. 18 महिने. हो. आणि ही मी आमचे मित्र आहेत नितीन गाडेकर की जे बजरंग दलामध्ये कार्यरत आहेत, चांगल्या प्रकारे काम करतायत बजरंग दलामध्ये, राहणारे ते नगर चिखलीचे. त्यांनी मला ही भेटवस्तू दिली. भेटवस्तू दिली. मग त्यांच्या गोशाळेमधून ही गाई? गोशाळेमधून मला इथे आलेली. अजून किती आहेत गाई? टोटल माझ्याकडे 2 मोठ्या गाय आहेत आणि 2 कालवडी आहेत. बरं. मोठी कालवड, पलीकडे एक बारकी कालवड आहे आणि अजून 2 मोठ्या. त्या गायची ओळख करून द्या पुढच्या. ह्या गाईचं वैशिष्ट्य म्हणजे ही ढालगावच्या सोन्याची नात आहे. बरं. आणि ही गाई मला आमच्या कर्जतचे एक मित्र आहे सचिन बांगल म्हणून, त्यांनी गिफ्ट दिली. त्यांच्या घरचीच गाई आहे. कर्जत मधनं सचिन बांगल म्हणून आहेत, त्यांनी मला ही गिफ्ट केलेली आहे. कर्जत म्हणजे नगर जिल्हा? हा, कर्जत तालुका नगर जिल्हा. बरोबर. तिथून ही गिफ्ट आहे? तिथून ही आलेली आहे. आणि ही मला म्हणजे आई वडिलांची माहिती काय? हिच्या आई वडिलांची माहिती त्यांच्याकडे आहे, पण हिच्या पदरी मला सतीश अण्णा हिवरगाव यांच्या बैलापासून एक कालवड तयार झाली, पलीकडे आहे ती झाली. त्यांच्याकडच्या कोणत्या बैलाची कालवड? शिंगवाकड्या. बरं. हो, गप. आणि ती काय गाव आहे का सध्या? नाही, ती 18 महिन्याची आहे. जवळ ही भारत मामांच्या गाईची तर काही विशेष नाही. मग आता या गाईला कोणता बैल भरवला तुम्ही? या गाईला इथं आमच्या इथं गप. बरं. आमच्या इथं जवळच एक अमोल आंबले म्हणून एक आहे, आमचे मित्र आहे. त्यांचा गाड्याला पाळणारा बैल, कारण ती गाई इतकी गरम आहे की तिला आम्हाला कुठं नेता येत नाही. बरं. ती टेम्पोत घालणं आणि घेऊन जाणं हे आम्हाला शक्यच होत नाही. मग आम्ही बैलच इथं बोलवला होता आणि ती गाई भरली होती. मग तो बैल प्रॉपर ब्रीडिंगचा आहे का शर्यत क्षेत्रातला? तो शर्यत क्षेत्राचा, तो ब्रीडिंगचा बैल नाही. काळा मोरा बैल आहे, गाड्याचा आहे. त्याने गाड्यात बऱ्याच गुलाल केलेत ना? हो. पण त्यांनी कधी कुणाच्या वर तो बैल सोडला नाही, पहिल्यांदा आपल्या गाईवर सोडला. तुम्ही विचारलं की बाबा इतर ठिकाणी सोडला नाही किंवा या गाईला सोडायची काय इच्छा झाली? एक जवळची आमची मैत्रीपूर्ण संबंध होणं. बरं. आणि त्यांना असं वाटत होतं की त्या बैलाची वंशावळ असावी दावणीला, या हिशोबाने त्यांनी सोडलं. बरं. दाती कशी आहे आता? आता ही 4 दाती आहे. आत्ता 4 दाती. ठीक आहे संजय भाऊ, समाधान वाटलं इथे येऊन आणि या खिलारचं रूप बघून किंवा तुमची सांभाळणी बघून. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही काही मित्रांना आमंत्रित केलं की या गोट्यावरती म्हणजे सहज व्हिजिट होणार आहे, भेट होणार आहे. आणि त्या निमित्तानं जे काही मित्र आले त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. दादा, या ठिकाणी आल्यावर कसं वाटलं तुम्हाला? छान वाटतं की रे, आम्हाला तो छंद आहे शेती आणि शेती रिलेटेड ज्या म्हणजे गाई म्हैस शेळ्या, त्यामुळे ह्या गोट्यावर आलो की इथे किल्लर गाय पाहायला. तुम्हाला काय वाटलं इथं आल्यानंतर गाई बघून? गाय तर मस्त आहेत आणि त्याच्या रिलेटेड माहिती वगैरे, तुम्ही पण एवढं लांबून आले होते, त्या संदर्भात जरा माहिती भेटेल त्या अनुषंगाने झालं. चांगलं वाटतं. बरं वाटलं ना? म्हणजे गायींचं रूप बघून बरं वाटलं का? छान आहे. दादा, तुम्हाला काय वाटलं या गोट्यावर येऊन? गोट्यावर सुंदर गायींचं संगोपन आहे आणि गायी पण जातीवंत आहेत त्याचबरोबर. बरं. जातीवंत आहेत. बरं. हा जातीवंतपणा म्हणजे कधी शिकलात, कुठून शिकलात साधारण? कसं युट्यूबवर आपण सर्च करतच राहतो, घरी पण गायी आहेत, त्याच्यात पण आपण ब्रीडिंग मध्ये पण थोडंफार प्रयत्न चालू आहेत काम करायचे. त्यांच्याकडे 2 गाय चांगल्या, त्याच्यामुळे आपण डेव्हलप करायचा प्रयत्न चालू आहे, त्याच्यामुळे शिकत चाललो हळूहळू. बरं. म्हणजे तुमचा उद्देश काय आहे? खिलार क्षेत्रात कोणत्या प्रकारे काम करायचं आहे, काय म्हणून काम करायचं आहे? आपल्याला दुधाच्या वंशावळीवर जास्त फोकस आहे. दुधाच्या वंशावळीवर. बरं. मग त्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टींचा मुद्देसुद्धा अभ्यास वगैरे चालू आहे का किंवा केलाय का? अभ्यास चालू आहे, काही तुमच्याकडून मार्गदर्शन चालू आहे, काही मित्र परिवाराकडून चालू आहे, शिकायचं नाही चालू आहे काहीतरी. बरं. माझी ओळख कोणी करून दिली? तुमची ओळख माझी सगळ्यात आधी तर युट्यूबनीच केली असं म्हणावं लागेल. बरं. हां. त्याच्यानंतर तांडवचा राजा. बरं. ज्यांनी कोणी करून दिली किंवा ज्या गोष्टीमुळे ओळख झाली किंवा आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश ज्या गोष्टीमुळे पडला त्या गोष्टीचं कधीच नाव घ्यायला म्हणजे मागपुढे विचार करायचा नाही. मग त्या ठिकाणी कोणी असू द्या, विरोधक असू द्या, नाही गावातला माणूस असू द्या, नाही भाऊकीतला असू द्या, ओळख करून देतोच. त्याचबरोबर सगळ्यात अगोदर तांडवचा राजा तुम्हीच फेमस केला आणि त्याच्यानंतर तांडवचा राजाचं मी पण फॅन आहे चांगल्यापैकी आहे. बरं. मग ओळख व्हायला काही वेळ लागत नाही ना, आपण फिरत असतो इकडे तिकडं, बाजारला पण मित्रपरिवार चालूच राहतो, मग सांगत राहतात इकडं असं आहे तिकडं तसं आहे, त्या अनुषंगाने मग नवीन नवीन माहिती कलेक्ट करत राहतो. असं तांडोरच्या राजा संदर्भात काय सांगाल? म्हणजे तो मी त्याचा फॅन आहे तुम्ही सांगितलं किंवा तो मला बैल आवडला असं तुमचं एक मत व्यक्त झालं. बैल तो अप्रतिमच आहे, त्याचं काही. कोणत्या गोष्टी सांगू शकाल थोड्या? सर्वच गोष्टी, सर्व गुण संपन्न नाही तो, असं कमीपणा काही नाहीच त्याच्यात. हां.
ही डारकाळी. हा म्हणजे असं ज्या गोष्टीचं वर्णन करता येईल अशा गोष्टींचं वर्णन करायचे काय, त्याशिवाय ते मुद्दे सुद्धा अभ्यास होत ही डारकाळी 1/2 किलोमीटर ऐकायला येते. नाही. बर, तांडूरच्या राजाची डारकाळी 1/2 किलोमीटर ऐकायला येते शांततेत. मग तुम्ही पण त्याचा अभ्यास केलाय? हो, मी जेव्हा भारत मामांच्या घरी गेलतो हा, आमची चंद्रागाई पाहायला, तेव्हा तांडूरच्या राजाला भेट केली होती का? हो, बर. रात्री उशिरा आम्ही तिथे थांबलेलो होतो. शांत वातावरणात त्याचा आवाज 1/2 किलोमीटर पोहोचायचा वाऱ्याच्या दिशेने. सुंदरता अप्रतिम. सुंदरता विषय म्हणजे हे वर्णन आहे. हे वर्णन म्हणजे खरंच आता त्याचं वय झालं म्हणून एक ठीक आहे, हां. पण तरुणपणात तो अप्रतिम असणार आहे जेव्हा तो त्याच्या मापात असेल तेव्हा. हम्म, अजूनही त्याचा राग शांत नाहीये. बर. तुम्ही आता सध्या राहायला इथंच आहात का, हो. या गायींच्या जवळ? नाही, मी आठवड्यात 2 दिवस इथं असतो. तसं माझं मूळ गाव श्रीगोंदा आहे. हा, मी बाकीचे 4 दिवस तिथे असतो, 2 दिवस इथं असतो, एखादा दिवस प्रवासात जातो. मग हे कंटिन्यू संगोपन कोणी करतं? हे आमचे मेवणे आहेत माझे बर. नातेवाईक. राजू खेमनर हा. साकूरचे राहणार आहे. हां, हे राजू दादा सगळं पाहतात. एवढी 6 एकर जमीन बर. प्लस या 4 गायांचं संगोपन. मी त्याला सर्वस्वी मालक म्हणतो इथला. नमस्कार. तुम्ही या गायींचं सगळं संगोपन करताय, काय वाटतं संगोपन करताना? काय नाही, आनंद वाटतो. काय नाही, खरं मनापासून सांगायचं. मनापासून शंका असेल तर शंका बोलायची. त्यानंतर तुम्हाला जाणवतो ना भाऊ, आनंद नसेल तो गोठा कसा व्यवस्थित बुवा आहे का नाही, वाटतं का नाही बुवा. मला आनंद आहे म्हणूनच तर एक दिवसाचा प्रश्न नाही ना तो. स्वच्छता दररोज गाई सगळ्याच धुणे. काही गोष्टी आता इथं कॅरेट वगैरे चारा वगैरे सगळं बघतो तुम्ही. आनंद नसेल तर ते दृश्य वेगळंच दिसल ना. बर. का बुवा नाही इथं आनंद नाही त्या कॅरेट गोष्टी. सुद्धा दररोज धुवून ठेवतो. तो कॅरेट पण चाऱ्याचं धुवून वगैरे सगळ्या काही गोष्टी. बर. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः मनाने करताय का, मी स्वतः तुम्हाला कोणी सवय लावली नाही, सवय वगैरे काहीच नाही. एक आनंद आहे मला पण त्या गोष्टी. आहे? हा, समाधान खरंच वाटतंय का? समाधानीच नाही. तुम्हाला कधी अशी निगेटिव्ह नकारार्थी माणसं भेटली का, की हे का करतोय? नाही नाही, मला तर स्वतः वैयक्तिक कुठलाही काय असा कोणी व्यक्ती बोलला नाही काय काही चुकीचं आहे हा, किंवा बाबा हे असं काय, आणि मलाही स्वतःला वाटत नाही. आणि आजपर्यंत जो कोण येतोय बघतोय तो पण कधी असा बोलला नाही का. सगळ्यांना वाटतं छान आहे, भारी आहे, सुंदर आहे. हे तुमच्या जीवाला तुम्ही 100% अभ्यास केलाय का, गायी का सांभाळायच्या देशी? मग 100% हं? काय काय फायदा आहे सांगू शकाल देशी गाय सांभाळण्यानं? फायदा आहेच ना, आपल्या शरीरासाठी भरपूर फायदा आहे. जे मी करतोय, मला एवढं भरपूर काम करतो पण काही जाणवत नाही मला का मी भरपूर कष्ट केले म्हणून. किती बी शेती कामातून आलो बाहेरून तरी बी चारा टाकायचा मला कधी कंटाळा वाटत नाही. म्हणजे विदाऊट भरपूर काम जरी झालं माझ्या हातून, मला स्वतः एकटे असं दमल्यासारखं वाटलं तरी असं जाणवत नाही का मी भरपूर कष्ट केलंय, मी आता चारा टाकायला कंटाळा करतोय म्हणून. खरंच ह्या गोष्टी जाणीव आहे का? खरीच जाणीव आहे. मी रात्रीचं 9 वाजता नाही 10 वाजता सुद्धा चारा टाकतो. बर. बाहेरून जरी कुठून आलो हा, तरी पण चारा केल्याशिवाय घरात जात नाही असं. हे कधीपासून आवड आहे? नाही, मला म्हणजे जवळजवळ आज 10 वर्षापासून मी ह्याच क्षेत्रामध्ये. 10व्या वर्षापासून तुमच्या वयाच्या? मला 10 वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये गावठी गायांच्या जे आपलं बकरं हा. म्हणा, शेळी पालन म्हणा, हा. या क्षेत्राची आवड आहे मला पहिल्यापासून. मग अशा गायी तुम्ही लहानपणापासून काम करताय, बरोबर आहे? तुमच्या गोट्यात ज्या प्रकारच्या गायी आहेत ह्या गायी कधी बघायला तुमच्या भागात मिळाल्या होत्या काय का तुमच्या आयुष्यामध्ये ह्या रूपाच्या? नाही, आता याच्यातली तर गाय होत्याच नाही असं नाही, पण बुवा ही एवढ्या बाहेरची गाय ही तर काय बघायला नव्हती भेटली. म्हणजे आता इकडून एवढे पंढरपूरवरून एवढ्या बाहेरच्या साईडच्या गाया नव्हत्या. आपले गावठी गाया भरपूर होत्या आपल्याकडे, पण आपल्या इथूलच्या होत्या थोडक्यात. मग तुम्ही विचार केला होता का एवढ्या लांबून एवढ्या बाहेर? कधी जाणवलं नव्हतं का एवढ्या बाहेरची गायची आपल्याला सेवा करायला भेटेल बुवा किंवा ती येईल बुवा, असं तर काही विषय नव्हता. पण योगायोग भेटली बुवा असं. पण ती कशी भेटली, का भेटली? तेच आमच्या दादांनी ती बाहेरून आणली बुवा. बर. त्यांना एक आनंद होता का ती घ्यायची म्हणून. मग एक करता बुवा एकेकीचा आवड लागली. ती पहिल्यांदा एक आली बुवा, एकच्या नंतर दुसरी आली, तिसरी आली, अशा आवडीनुसार काही गोष्टी वेळेनुसार घडत चालली बुवा. तुम्हाला वाटलं नाही का आपल्या भागात असताना एवढ्या लांब भागातून जाऊन का आणायची? तसं एक आवड आहे. आणि बाहेरच्या बुवा इथे गाई ही पण बाहेरची काय बुवा हिची आवड लागली बुवा म्हणून बोलवली बुवा असं. हिची आवड लागली म्हणून असं आहे. आता इथुलची आहे, इथुलची नाही असं नाही, हिची पण आवड आहे. चला बुवा एक ती कुठलची तरी खाणी बुवा त्या गोष्टीची एक माहिती आहे समाजाकडून ती बघितलं, युट्यूब वरती बघतोय असं सगळं. तुमचं शिक्षण? माझं शिक्षण 10वी. परिचय पूर्ण व्यवस्थित? माझं गाव साकूर मांडवा, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. आता मी आत्ता सध्या तर इथंच असतोय. बर. कधी जीवाला वाटलंय का की अजून
मला संख्या वाढवायची किंवा माझ्याकडे कष्ट शिल्लक आहे, माझ्याकडे चारा शिल्लक आहे, आहे ते चालूच राहणार, इथून पुढे कमतरता होणार नाही त्याच्यामध्ये, जोपर्यंत ऍडजस्ट होत नाही. बघा ही व्हिडिओ तुम्हाला ऐकायला मिळणार आहे परत. नाही भेटणार. म्हणजे जोपर्यंत सहनशीलता आहे माझ्या शरीरात कॅपॅसिटी तोपर्यंत तर करणार आहे. ज्या दिवशी माझी कॅपॅसिटी संपल त्या दिवशी तर काय करू शकत नाही. पण आता तुम्ही जर म्हणला मला आनंद वाटतो, बरोबर आहे, मग याच्यातून तुम्हाला माझं कष्ट अजून थोडं शिल्लक आहे किंवा मला अपेक्षा आहे अजून अशी वाटली आहे का? आहे ना. आता एक बच्चा आहे त्याचा आता ही खाली होणार आहे, त्याच्यातून आता तिला कालोड होती का गोरा होतो, त्याचा आनंद थोडासा वेगळा असणार आहे. बर. म्हणजे त्याच्यातून काही गोष्टी आपल्याला म्हणण्याप्रमाणे आता हे गायला असं वाटत होतं गोरा होईल, त्याचा आनंद थोडा वेगळा होता, कालोडीचा आनंद थोडा वेगळा आहे, असं आहेच ना. तुमच्या आयुष्यात असा संवाद करायला कधी भेटला होता का? नाही असं तसंच तर काय दुसरं असं कोणी बोललं नाही का बुवा, का कोणी असं विचित्र पद्धतीने बोलणारा किंवा काही आपल्याला चुकीचा दिशा देणारा. आपल्याला आवडतंय आपण मनापासून ती गोष्ट करायची. नाही, पण ह्या क्षेत्रासंदर्भात किंवा तुमच्या वैयक्तिक कामाबद्दल म्हणजे असा प्रश्न विचारणारा मीडिया किंवा चॅनल म्हणा असं कोणी येईल असं कधी वाटलं होतं का? असं जाणवलं तर नव्हतं, पण दादा बोलले होते येणार आहेत, पण पहिलंच व्यक्तिमत्व तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचलेत आणि ते बी लय लांबून पोहोचले. बर. भरपूर लांब प्रवास केला आणि एवढ्या प्रवासातून आजपर्यंत येत आले, भेट दिली, आम्हाला पण त्या गोष्टीचा आनंद वाटला बॉस. राजू, काय वाटलं की आपल्या आयुष्यात कुणीतरी आपल्या सोबत आपल्या कर्माचं विचारतंय, आनंद वाटतोय, कोणीतरी येतंय या गोष्टी, आणि त्याच्यातून गायीच्या गोरक्षकासाठी एवढं झगाडणारा व्यक्तिमत्व आहे, याचाही थोडासा वेगळाच आनंद जाणवतोय का एवढा प्रवास करतोय, एवढा लांबून येतोय, त्रास घेतोय, त्याचं एक मी कष्ट करतोय, मला जाणीव, तुमची या गोष्टीची जाणीव वाटते बुवा काय आहे काय नाही. तुम्हाला वाटलं होतं मी येईल कधी समोर? मला तर जाणवलं नव्हतं, दादांनी मला सुचवलं का बुवा येणारे म्हणजे आमचा याच्या अगोदर 2 महिन्यापूर्वीचा विषय झाला होता का येणारे एक दिवस, पण असं तुमचं कन्फर्म नव्हतं का तुम्ही आजच येणार. कितीतरी दिवसातून आज भेट झाली, 2 महिन्यापूर्वीच बोलणं झालेलं होतं काही येत आहे म्हणून, पण अजून वेळ नाही, आज वेळ भेटला योग्य. बर बर. म्हणजे समाधान वाटतंय? समाधान वाटतंय, 100% समाधान. म्हणजे अशी चर्चा करणाऱ्या व्यक्ती असाव्यात वाटतंय का? प्रत्येकाच्या गोट्यामध्ये याव्या, गोट्याकडे गेलं पाहिजे आणि ते समाजापर्यंत नेलं पाहिजे, असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. तुमच्या दादांनी माझी काय म्हणून ओळख करून दिली होती? हेच ही जी पहिली गाई आहे ना, ती गाई तुमच्याकडूनच आणलेली. बर. ही गोष्ट पहिल्यांदा तुमच्याकडून आली आणि मग तिच्याकडून नंतर एक 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 येत राहिली बस. ही गाय माझ्याकडून आणली म्हणून ओळख करून दिली. ही गाय फर्स्ट टाइम ओनर तुम्ही. हा थोडं. बर. काय वाटलं त्या गायीचं रूप बघून? गाई रूप लय नाही, आता ती सध्याचा विषय असा आहे का म्हणजे तिला सवय नाही, एकमेव व्यक्ती मीच बघतो सगळं तिच्यावर, काय एवढ्या गायांचं सगळं काय असेल बर, त्यांना सवय नाही जास्त कोणी आलेला. आता ते सगळे इथं आल्यानंतर ती थोडीशी तापड स्वभाव त्याच्यामुळे ती अशी करते, नाही तर तसं कुठलाच काही प्रकार नाही. झाड दूर पार तिच्या तोंडा पुढे जाणे वगैरे असं धावणार नाही, कुठलाही काही प्रकार नाही. तुम्हाला एकट्याला सोडू देते? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. इथून साईडला काढणं, म्हणजे सकाळच्या बारी 7:30 8 वाजता बाहेर काढतो, त्याच्यानंतर परत संध्याकाळी 6 वाजता आतमध्ये घेतो. असं कुठलाही काही प्रॉब्लेम नाही का ती धावती का पुढं पळती का कुठलाही काही विषय नाही. पण तिच्या अंगामध्ये स्वभाव तिचा तापड आहे, म्हणजे वंशावळच ती डेंजर आहे. वंशावळ ती डेंजर आहे? कोणती वंशावळ आहे ती? ती दादांनीच आणलेली ना. ती नाव काय लक्षात राहिलं नाही का? माझ्या तर नाही लक्षात. बर. मी परत एकदा जाणीव करून देतोय की तुमच्या गोट्यात किंवा तुमच्या आयुष्यात म्हणजे अशा स्वभावाची बघितली होती का कधी? नाही, पहिल्यांदा. किंवा स्वभाव आणि रूप? हा, एवढी डेंजर नाही. नाही, ती तुम्हाला डेंजर नाही. तुम्हाला जो माणूस सांभाळतो ना त्या सांभाळणाऱ्या व्यक्तीला ही वंशावळ डेंजर नाही. मला स्वतः वैयक्तिक तर काही प्रॉब्लेम नाही, पण आता इतर कोणी आलं तर त्याला समोर तू जाऊ शकत नाही, तिची भीती वाटते आणि जाणार पण नाही, कारण तिचं वातावरण थोडस वेगळं आहे. ती लगेच तुम्ही पण बघितलं का, तुम्ही सोडून घेऊ शकता एकटे तिला. आता सध्या ती काय झालेली आहे, एवढं समोर पब्लिक तिने बघितलेलं, तिला भीती. डॉक्टर वगैरे जर आला ना तर जर्किंग वगैरे ती घाललेलं असतं ना, शर्ट वगैरे, त्या गोष्टीला भीती. आता सध्या ती जरा थोडासा हंगाम करणार. मग आता 2 मिनिटं सोडून दाखवू शकता का तुम्ही? साईडला घ्यायचं म्हणलं ना तर ती इथं एवढं पब्लिक आहे ना, त्या पब्लिकला ती भिलेली, ती घाबरलेली,
त्याच्यामुळे तिला प्रॉब्लेम आहे. आता अगोदर आपण तुम्ही यायच्या आतमध्ये तिला बाहेर काढू. नाही आम्ही आडमध्ये थांबलो समजा आडमोरी तर 1-2 मिनिटं काढू शकताय का तिला? ते सगळ्या सोबत काढायला लागतं ना आता सध्याला लगेच तिला एकटीला. कारण कसं ती आता तिच्या तिला चॅप्टर आहे. ती जरी तुम्ही तिकडे गेले ना तरी ते बघत असती, एवढं तिची नजर हे म्हणजे लय चॅप्टर आहे ती. लई chapter. अशी जाणवणार नाही का तुम्ही गेलेत निघून. आता कमीत कमी ती अर्धा तास तरी ती शांत बसू शकत नाही, अर्धा 1 तास. तेव्हा ती 1 तासाने तिच्या डोक्यातच येते इथं एवढं पब्लिक इथं म्हणून. एक सांगा, आमच्या राजूची मोटरसायकल पाटा वाजली ना गाय उठून उभी राहते. रात्रीची 8 वाजता येऊ 10 वाजता येऊ, पण ती गाडीने जर बघितली ना तर अख्ख्या गाया बसलेल्या आहेत, डायरेक्टली उभ्या राहतात. मोटरसायकल या प्रकारच्या वंशावळीला काय म्हणायचे? एकदम अप्रतिम सुंदर आहे. गुण आणि रूप 1 नंबर. ज्या ठिकाणी एकत्र आहे ती वंशावळ म्हणजे सिद्धापूर लक्षात ठेवायचं. सिद्धापूर लाईन काय लक्षात ठेवायचं? हा, इथून कुणी जरी झोपेतनं उठवून विचारलं सिद्धापूर तर एकत्र गुण आणि स्वभाव आणि रूप ज्या ठिकाणी एकत्र आहे. आता तुम्ही एवढं मालक असताना सुद्धा आज नवीन माणूस आल्यानंतर नवीन गर्दी आल्यानंतर आता मी रोजचं सगळं तिचं सगळं मी करतोय सगळ्या काही गोष्टी, तरी ती मला सुद्धा येऊन द्यायला तुम्हीच बघितलं किती डेंजर आहे ती. जाऊन धरा बघू, नाही ती सध्याला लगेच शिकार पाठीमागून गोंजरून धरा. तिला आता ती भीती वाटलेली आहे ना, हा, तशी ती गप शांत राहणार आहे. मग तुम्हाला माणसं आल्यानंतर सुद्धा गोंजरू देत नाही. चंद्रा ठीक आहे, ती गाब आहे त्यामुळे जास्त तिला त्रास देणं बरोबर नाही. लय तिला त्रास द्यायला म्हणजे तिला ती काहीच करत नाही, पण ती खास हा प्रॉब्लेम झाला ना, आपण बराचसा वेळ घेतला ना तिच्यावर. हा हा, त्याच्यामुळे ठीक आहे, असू दे. ती जवळ आलेले त्याच्यामुळे आपण पण पुढच्या गोष्टी काय करायच्या नाहीत. जवळ यायला फक्त काळजी घ्या. ठीक आहे राजू, वेळ दिला आणि व्यक्त झालात मनमोकळेपणानं, किंवा जो अनुभव आला, हा अनुभव तुम्ही जो व्यक्त केलाय तो तुमच्या गोट्यासाठी, आयुष्यासाठी, तुमच्या दादासाठी, खिलारसाठी आणि शेतकऱ्यासाठी आणि हा व्हिडिओ बघणाऱ्यासाठी खूप मोठं प्रेरणादायी एक वक्तव्य आहे. फक्त हे बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि इथून पुढं म्हणजे अशीच तुमची इच्छाशक्ती वाढो. आणि कधी प्रश्न शंका पडली किंवा ह्या खिलाच्या संदर्भातल्या कामानिमित्तात तर दादाच्या मार्फत प्रश्न विचारायचा नसेल तर माझा नंबर घेऊन माझ्याशी संपर्क करून मला विचारलं तरी चालते. हां, ठीक आहे. चांगला आहे संगोपन, मला आवडलं. म्हणजे मला जी अपेक्षा होती किंवा मला जे वाटत होतं की पुणे जिल्ह्यामध्ये किंवा डोंगराळ भागामध्ये असं संगोपन होईल न होईल, सगळ्यांच्या तब्येती व्यवस्थित मेंटेन केलेल्या आहेत आणि स्वच्छता व्यवस्थित मला आवडली. आणि ही स्वच्छता बघून किंवा त्या गायींचं संगोपन बघून, त्यांच्या तब्येती बघून, म्हणून तुमची नोंद करावीशी वाटलं किंवा तुम्हाला जगापुढं दाखवायची मला इच्छा झाली. तुमची माझी ओळख नसताना, कारण तुमचं कष्टाचं महत्त्व किंवा तुमच्या विचाराचं महत्त्व आणि तुमच्या म्हणजे प्रेमाचं महत्त्व हे दादाने मला वारंवार सांगितलेलं आहे. कारण मी नेहमी विचारतो, गायी प्रत्येकजण कोणी घेऊन गेला तर ती गायी स्वतः सांभाळत आहेत का इतर कोणाकडे ठेवलेली आहे सांभाळायला. तर त्यावेळेला उत्तर देताना अतिशय सुंदर शब्दात तुमच्या दादांनी तुमचं कौतुक केलेलं आहे. म्हणून आज मी तुम्हाला वैयक्तिक एवढा वेळ देतोय. अशीच दादाला साथ द्या, कारण दादा त्यांच्या म्हणजे परिस्थितीनुसार म्हणा किंवा त्यांच्या वेळेनुसार म्हणा, हे तुमच्या जवळ नसताना, आज म्हणजे त्यांच्या शरीराचा प्रॉब्लेम असताना सुद्धा एवढ्या लांबून ते आठवड्यातून प्रवास करतायत सांगितलं. करतायत का? हे खूप महत्वाचं आहे. 4 दिवस तिकडे 2 दिवस इकडे असतात. मग हे त्यांचं प्रयत्न जे आहे, येणं जाणं, लक्ष देणं. दूर आहे. नाही, काय कधी अडचण आली तरी माझ्याजवळ कळवत चला, माझ्याकडून त्यांचा नंबर घ्या. आणि मला वाटते माझ्याकडून विचारण्याची काही गरज लागणार नाही, कारण सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत ते पोचवणारं व्यक्तिमत्व आहे. ठीक आहे, भेटू आपण नंतरच्या भागाला आणि अधिक माहितीसाठी. धन्यवाद.